मंडळी, आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे हा तवा पुलाव। हा अगदी जसा पावभाजीच्या आपल्या ठेल्यावर भेटतो ना, तसा परफेक्ट कसा बनवायचा घरच्या घरी ते बघूया। तर मी मयुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत, लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका। इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत, साधारण पाव किलो एवढे हे तांदूळ आहेत। आपण हे स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घेणार आहोत आणि आपण हे भिजतही ठेवू शकतो। जोपर्यंत आपल्या पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या वगैरे आहेत त्या कापून रेडी होत आहेत तोपर्यंत आपण हा भिजत ठेवला तरीही चालेल, किंवा मग डायरेक्ट शिजवला तरीही चालेल। पण जर भिजत ठेवला तर तो चांगला लगेच शिजेल, त्यासाठी भिजत ठेवला तरी चालेल। भात शिजवण्यासाठी मी इथे एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 चम्मच एवढं तेल, त्यानंतर हळद, मीठ हे घालून आपण हा भात शिजवणार आहोत। तर पाण्याला एक उकळी आली की त्यामध्ये हे सर्व टाकायचं, आपला तांदूळ टाकायचे आपले जे भिजत ठेवले होते आणि ते शिजवून घ्यायचे। भात शिजत असताना आपण इथे मधून ढवळून बघायचं आहे भात कितपत शिजला आहे। मध्येच थोडासा एखादा दाणा घेऊन तो दाबून बघायचा आहे, नसेल शिजत तर पुन्हा ते शिजत ठेवायचं। आता इथे बघू शकता भात मस्तपैकी शिजलेला आहे। शिजल्यानंतर तो असा गाळायचा आणि बाजूला मी एका चाळणीमध्ये तो वेगळा करणार आहे, जेणेकरून तो पूर्ण नितळून जाईल त्याच्यातलं पाणी। इथे मी हा 90% शिजवला आहे, कारण आपण जसं बिर्याणीसाठी वगैरे शिजवतो ना, अगदी तशा प्रकारेच हा शिजवून घेतलेला आहे। बघू शकता किती मस्त सुटसुटीत झालं आहे आणि जसा आपल्याला परफेक्ट हवा असतो ना बिर्याणी किंवा मग या पुलावसाठी, तसाच अगदी झाला आहे। आता यानंतर आपण एक मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवणार आहोत, जी या तवा पुलावमध्ये लागतेच। त्यासाठी मी 10-15 मिनटापूर्वी ही जी काश्मीरी लाल मिरची आहे आणि 2 तिखट मिरच्या अशा पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या, त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर त्यासाठी फक्त ह्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या 2 हे वाटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे। यामध्ये आपल्याला लागेल त्यानुसार पाणी घालत ही अगदी अशा प्रकारे मस्तपैकी वाटून घ्यायची। तवा पुलाव हा मी कढईमध्ये बनवणार आहे, कारण तेवढा मोठा तवा भाताच्या क्वांटिटीनुसार जो लागणार आहे तो नाही आहे माझ्याकडे, आणि तो नॉर्मली नसेलही आपल्या घरात। तर अशा कढईमध्ये बनवला तर नक्कीच चालेल, टेस्ट कुठेही गडबड होणार नाही। तर त्यासाठी एका कढईमध्ये मी तूप घेतलं आहे, तुपासोबत तेल घेतलं आहे। साधारण हे सगळं मिळून 2 मोठे किंवा 3 चमच आहेत। तेल आणि तूप मस्त मिक्स झालं, चांगलं तापलं की त्यामध्ये आपण घेणार आहोत जिरं, 1 मोठा चमच जिरं घेणार आहे। आता ही रेसिपी ना पावभाजीच्याच नात्यातली आहे, त्यामुळे जेवढे सगळे भाजी बनवण्यासाठी जे इंग्रेडियंट्स लागतात ना तेच लागणार आहेत। एक्स्ट्रा यामध्ये फक्त भात आहे। जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये मी 1 मोठा एवढा कांदा घेतलेला आहे, स्लाइसमध्ये असा कापून घेतलेला आहे। तुम्ही कसाही कापला तरीही चालेल। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, चांगला लालसर होईपर्यंत। त्यानंतर घेऊया 1 मोठा चमच एवढं आलं लसणाची पेस्ट, चांगली मिक्स करायची आहे कांद्यासोबत तेलामध्ये, त्याचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत। आता यानंतर आपण घेणार आहोत तुमच्या फ्रीजमध्ये जेवढ्या पण भाज्या आहेत तेवढ्या घ्यायच्या आहेत, किंवा बघूया कोणत्या भाज्या मी घेते ते। सुरुवातीला घेते तो म्हणजे टोमॅटो हा कांद्याच्या दुप्पट पाहिजे या भातासाठी। टोमॅटो हा जरा जास्तच लागतो त्यासाठी। त्यानंतर घेते आहे शिमला मिरची, त्यानंतर घेऊया फरसबी, ही ऑप्शनल आहे। गाजर घेऊया, त्यानंतर बीट घेते, किसून घेते, त्याने मस्तपैकी कलर येईल यासाठी। त्यानंतर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि बॉईल केलेले मटार आहेत। वरून मीठ टाकूया आणि सगळं हे मिक्स करूया आपल्या कांदा, आलं लसूण यांच्यासोबत। मस्तपैकी मिक्स करायचं आहे। बघायचं आहे त्या बीटचाच कलर आत्ताच बटाट्याला वगैरे किती मस्त। आता या भाज्या थोड्या शिजण्यासाठी मी यावर 2 मिनटं झाकण ठेवते। आता झाकण काढून आपण पुन्हा एकदा या भाज्या थोड्या परतून घेऊया आणि यामध्ये आपले मसाले ॲड करूया। मसाल्यांमध्ये फक्त येणार आहे तो म्हणजे पावभाजी मसाला। इथे 1.5 चमच पावभाजी मसाला घेतला आहे आणि 1 चमच लाल तिखट मसाला आणि अर्धा चमच एवढं धने पावडर घेतलेली आहे। बस एवढेच मसाले आपल्याला इथे लागणार आहेत। त्यानंतर मसाले चांगले या भाज्यांसोबत मिक्स करणार आहोत। यानंतर आपण जी लसूण मिरचीची पेस्ट बनवली आहे ना ती ॲड करायची वेळ आहे।
त्यासाठी मी थोड्या भाज्या बाजूला करून घेते आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण ही पेस्ट परतून घेणार आहे। इथे मी 1.5 चम्मच एवढी पेस्ट घेतलेली आहे। आपल्याला जेवढं तिखट हवं असेल ना त्यानुसार घ्यायची आहे। ही चांगली तेलात परतून झाल्यानंतर या भाज्यांसोबत सुद्धा मिक्स करायची आहे आणि आता आपला जो शिजवलेला भात आहे तो ॲड करायची वेळ आली आहे। बघू शकता किती परफेक्ट हा भात आहे, एकदम सॅटिस्फाईड वाटतो आहे। पूर्णपणे ॲड करायचा आहे थोडा थोडा करून। हा सगळा भात यामध्ये ॲड करून झाल्यानंतर वरून आपण टाकणार आहोत तो म्हणजे 1 चम्मच गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी आणि मीठ घालून हा आपण आपला तवा पुलाव मस्तपैकी मिक्स करायचा आहे। ह्या पाव किलो तांदूळ आणि एवढ्या भाज्यांमध्ये साधारणतः 6 ते 7 जणांसाठी हा एक टाईमसाठी परफेक्ट झालेला आहे। चांगल्यापैकी मिक्स करून झाल्यानंतर साईडला कोणाला तरी कोशिंबीर बनवायला सांगायची आहे। सगळंच आपण केलं तर कसं चालेल। चला तर मग गरमागरम मस्तपैकी सर्व करूया हा पावभाजीच्या जवळचा नातेवाईक तवा पुलाव याला। कमेंट करून नक्की सांगा हा कसा वाटतोय। तुमचा एक कमेंट नक्कीच मला प्रोत्साहन देईल नवीन नवीन व्हिडिओंसाठी। वरून मस्तपैकी लिंबू पिळायचं आहे आणि पापड आणि कोशिंबीरसोबत हे सर्व करते। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।